दाजी काकांनी रामभटांना स्थळाबद्दल सांगितल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं. याचाच अर्थ त्यांच्याजवळ अन्नीसाठी एखादं स्थळ असावं हे अनेक ऊन पावसाळे पाहिलेल्या दाजी काकांना जाणवलं होतं. या भटाकडे एखादं स्थळ असावं आणि प्रथम ते अन्नीबद्दल त्या स्थळाला सांगणार असतील आणि त्यांचं मत जाणून घेऊन नंतर ते आपल्याशी बोलणार असणार. तसं त्यांचंसुद्धा बरोबर आहे म्हणा. एखाद्या स्थळात जर काही खोट असली तर त्यासाठी वेळ घ्यावाच लागतो, विचार करावाच लागतो. आणि जेव्हा ते बैलगाडीत बसून परसूबरोबर आपल्या वाड्याकडे निघाले तेव्हा त्यांना एकदम अन्नीची आठवण आली होती. त्यांना अचानक वाटलं आपल्या ह्या पोराला निदान शेंबूड काढायची तरी अक्कल हवी होती. बघूयात सातमाई काय करतायत ते. त्या नागोनं सातमाईंच्या तोंडून अन्नीचं लग्न होईल असं सांगितल्यावर आपण निर्धास्त राहावं हेच खरं. या सर्व विचारांनी आमच्या दाजी काकांना आपल्या आईच्या दूरदर्शीपणाचं फार कौतुक वाटलं होतं. नंतर ते प्रवासभर त्यांच्या अन्नीचं लग्न, त्याची मुलं बाळं याच विचारात घडून गेले होते. जेव्हा आपल्या वाड्यात आल्यानंतर दाजी काकांनी इंदू आजींना सगळं सांगितलं तेव्हा त्या खुशीनं हसत हसत म्हणाल्या, अरे दाजा, आता सातमाई सर्व काही निभावून नेतील. आणि त्यांनी लगबगीनं अंगणात जाऊन बैलगाडी सोडवणाऱ्या परसूला हाक मारली आणि त्या अंगणातच बसत म्हणाल्या, परश्या, लेकरा असा माझ्यासमोर बस आणि मी काय सांगते ते ध्यान देऊन ऐक. अरे लेकरा, मी आता तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. अरे आम्ही अन्नीचं लग्न करायचं ठरवलं आहे. आणि इंदू आजींसमोर बसलेल्या परसूला विलक्षण धक्का बसला होता, पण तो बोलला काही नाही. तशा इंदू आजी हळव्याहून म्हणाल्या, लेकरा, एकदा का अन्नीचं नीट बसतान बसलं की नंतर तुझं लग्न आम्ही करायचं ठरवलेलं आहे. आता तुम्हा दोघांना आपापल्या चुलीकडे भाकर तुकडा मिळायला हवा. त्यावेळी परश्या हलक्या आवाजात म्हणाला होता, आजे, माया अन्नीचं समजा बेस होऊ दे, एवढंच मी मागतो. त्याचवेळी परसू ते अगदी अंतःकरणपूर्वक म्हणाला होता, परंतु तरी त्याला माहिती होतं की जगातली कुठलीही मुलगी अन्नीला पसंत करणार नाही. त्यावेळी ते शेतमाळ्याचं आणि वाड्याचं आमिष तसंच सातमाईंची संमती हे काही त्याला माहिती नव्हतं. फक्त आपला अन्नी कसा आहे हे एवढं त्याला माहिती होतं. दुसऱ्या दिवशी दुर्दैवानं दाजी काकांना फार सर्दी होऊन ताप आला होता. त्यामुळे त्यांनी शिरगुप्पीचा तो 6 मैलाचा प्रवास बैलगाडीचे गचके खात करणारा तो झेपणार नव्हता. त्यामुळे ते आपल्या आईशी बोलून परसूला म्हणाले, परश्या, तुला रामभटाचं घर माहिती आहे ना, तर तू आज सरळ त्यांच्या घरी जाऊन मी आजारी असल्यामुळे मला येणं जमलं नाही हे सांग. त्यांना विचार, अन्नीसाठी एखादं स्थळ आहे का? आणि ते जर हो म्हणाले तर त्या स्थळाला इथे अन्नीला पाहायचं यायचं असलं तर तू त्यांच्याबरोबर जाऊन त्या मंडळींना घेऊन सरळ वाड्याकडे ये. आणि तसं काही नसलं तर मी 2 दिवसांनी येईन असा त्यांना निरोप दे. तसं परसू व्हय बा म्हणून निघताना इंदू आजी त्याला म्हणाल्या, परश्या, जाताना बैलगाडीत एक ज्वारीचं पोतं आणि एक शेंगाचं पोतं नेऊन ते त्या भटाच्या अंगणात ठेव. आणि परसू निघाला. परसू रामभटांच्या अंगणात पोहोचला तेव्हा ते आंघोळ करून नेहारी करत होते. परसूंना त्यांना हाकारल्यावर ते बाहेर येऊन म्हणाले, तू त्या दाजीचा परसू ना रे? मी तुला अनेक वेळा भाजी बाजारात पाहिलं होतं, तरी तूच परसू हे मला माहीत नव्हतं. आणि दाजी पवार आले नाहीत. तेव्हा परसूनं त्यांचा तो निरोप सांगितला. रामभट म्हणाले, ठीक आहे, अन्नीसाठी एक स्थळ आलेलं आहे, त्यांना घेऊन तू तुमच्या वाड्यावर जा. आणि रामभट परसूला घेऊन राणीच्या घरी आले तेव्हा राणी आणि तिच्या घरची मंडळी भराभरा तयार झाली होती. राणीची आजारी आईसुद्धा चांगलं लुगडं नेसून दम खात खात तयार झाली होती. खरं तर राणीच्या सर्व घरच्या मंडळींना त्या राक्षसासारख्या दिसणाऱ्या परसूला पाहून भीतीच वाटली होती. नली उषा तर परसूला बघून राणी अक्कीच्या मागे लपल्या होत्या. तर राणीला वाटलं होतं की हा राक्षस दररोज किती भाकऱ्या तोडत असावा. आता ते सगळे परसूकडे बघत असताना त्याचं मात्र त्या कोणाकडे लक्ष नव्हतं. फक्त त्यांनी बाहेर अंगणात आलेल्या राणीकडे मात्र ओझरतं बघितलं आणि तो मनात म्हणाला, ही सुंदर पोर नक्कीच अन्नीला नकार देईल आणि ह्या नकारासाठी आपल्याला शेतातली कामं थांबून यावं लागलं. राणीच्या घरची सगळी मंडळी बैलगाडीत बसताना दत्तू यादव रामभटांना म्हणाले,
भटानू तुम्ही नाही येत?" तसे ते हसत म्हणाले, "हे बघा यादवराव, आम्हा भटाचं काम फक्त लग्न लावण्यापुरतं. तुम्ही मुलाला बघून या. जर ते स्थळ तुम्हाला पसंत पडलं तर पुढची बोलणी मी तुमच्या वतीनं येऊन करीनच. हां." "तसं बरं," असं म्हणून दत्तू यादव गाडीत बसले. ते परसूजवळच बसले होते आणि त्यांची गाडी मांजरीवाडीकडे निघाली तेव्हा दत्तू यादवांनी अनेक प्रश्न परसूला विचारले. तेव्हा तो दगडासारखं तोंड करून त्यांच्याकडे न बघता "मना मायत नाही" एवढंच म्हणत आपली बैलगाडी हाकत राहिला होता. तेव्हा आपल्या वडिलांशी असं वागणाऱ्या परसूचा राग येऊन राणी मनातच म्हणाली, "हा काळा राक्षस त्या वाड्याचा अगदी शेपटी हलवणारा इमानी कुत्रा असावा." आणि आपल्या या विचारावर ती खुदकन हसली होती. परसू गेल्यानंतर इंदू आजीनं कदाचित अन्नीला पाहायला कोणी आलं तर अगोदरच तयारी केलेली बरी म्हणून अन्नीला ऊन पाण्यानं दगडानं घासून घासून न्हाऊ घातलं. नंतर त्याच्या त्या मोठ्या डोक्याला वाटीभर तेल चोळून त्याच्या बारीक केसांना विंचरून त्यावर जरीची टोपी घातली. नशीब अन्नीला ती टोपी आवडली होती म्हणून त्यांनी काही कुरकुर न करता ती डोकीवर ठेवून घेतली होती. नंतर इंदू आजीनं त्याला चांगला टोपभर शिरा भरवून तांब्याभर दूध पाजून त्याचं गणपती पोट भरून ठेवलं आणि नंतर त्याला जत्रेत घेतलेला जरीचा लेंगा आणि अंगरखा घातला. त्यावेळी त्याचं ते गळणारं शेंबूड आणि लाळ सतत पुसत राहिल्या होत्या. तरी ते 5-5 मिनिटाला गळणारं नाक आणि तोंड पुसत त्याच वैतागानं म्हणाल्या, "अरे अन्नी लेकरा, कुठली टाकी भरून ही लाळ आणि शेंबूड भरून ठेवलं आहे?" नंतर त्या स्वतःशीच म्हणाल्या, "मरू दे ते शेंबूड आणि ती लाळ. या दोघांच्या बदल्यात हा वाडा, ही इस्टेट त्या स्थळाला आम्ही देणारच आहोत. आणि त्या स्थळानं अन्नीचं शेंबूड आणि लाल पुसण्यासाठी त्या लग्नाचा हा घाट घातला आहे." आणि अन्नीला असं आपल्या परीनं सजवून त्यांनी ख्या करत झोपाळ्यावर बसलेल्या दाजी काकांजवळ आणून बसवलं आणि त्या म्हणाल्या, "दाज्या, बघ तुझं लेकरू कसं दिसतंय." दाजी काका अन्नीकडे बघत म्हणाले, "आये, ह्याच्या डोकीवरची ही टोपी काढ, त्यामुळे तो आणखीन कसा तरी दिसतोय." इंदू आजी वैतागल्या आणि म्हणाल्या, "दाज्या, त्या टोपीचं मरू दे आता. मी काय सांगते ते ऐक. आता पोरा, मी स्पष्टच बोलते. तू पाहतोस आपला हा अन्नी हा असा आहे आणि येणारी पोरगी जर नटरंगी असली आणि तिने समजा आपला वाडा आणि शेतीवाडी बघून अन्नीला होकार दिला तर नंतर आपल्या अन्नीचं आणि परसूचं काही खरं नाही. म्हणून दाज्या, समजा एखादं स्थळ आलं आणि अन्नीला त्यांनी होकार जरी दिला तरी मला ती पोरगी आवडली नाही तर मी चटकन म्हणेल, दाज्या, गुळाच्या ढेपीला मुंग्या धरल्या आहेत, तू ढेपा आत ठेवले आहेस ना." मी असं म्हणाले की तू लगेच त्या मंडळींना घालवून टाकायचं. उगाच कोणाचं चहा पाणी करायला मी माझं कंबरडं मोडून घेणार नाही. आणि दाज्या, मला जर पोरगी आवडली तर मी म्हणेन, दाज्या, या मंडळींना आपली शेती आणि मळे दाखवून आण. तरी हे सगळं ऐकून दाजी काका खोकत म्हणाले, "अगं आहे, आता ती पोरगी चांगली आहे का नाही तुला कसं कळणार?" त्यावर इंदू काकजी हसत हसत म्हणाल्या, "लेकरा, माझ्या या फुटलेल्या डोळ्यांना बऱ्या वाईटाची जाण आहे. मी एका नजरेत त्या पोरीला पारखेन. आणि दाज्या, समजा मी एखादी पोरगी पसंत केली तरी नाग्याच्या तोंडून सातमाईंची पसंती आल्याशिवाय मी काही पुढं सरकणार नाही." तसे दादी काकाच आपल्या त्या नंदी बैलासारख्या सजलेल्या अन्नीकडे बघून म्हणाले, "आये, तू त्या पोरीला नापसंत करण्याचं बोलतेस, त्यांनी पण ह्याला पसंत केलं पाहिजे ना." इंदू आजी रागावल्या आणि म्हणाल्या, "दाज्या, पोरगी आपल्याला पसंत आली आणि सातमाईंनी पसंती दिली तर तू त्यांना देण्याचं जे काही असेल ते सगळं भराभरा बोलून टाक. नंतर बघ, ती पोर आपला उंबरठा खाली उतरणार नाही. खरं तर तिचा बाच तिला खाली उतरू देणार नाही." आणि इंदू आजी एकदम गहिवरून म्हणाल्या, "दाज्या, माझं सातमाई सगळं ठीक करतील रे." आणि त्यांनी डोळ्याला पदर लावला. दाजी काका खोकत अन्नीकडे बघत उगाचच आपली मान हरवत राहिले होते. इंदू आजी, दाजी काका दोघेही आता अन्नीकडे पाहत बसले होते. दाजी काका हलकेच म्हणाले, "आये, आता परसू भटाकडनं काय निरोप येतो ते पाहू." तेव्हाच आमचा तातू पळत पळत आला, म्हणाला, "आजी, बा म्हणतो आत्ता येणारी पोरगी सातमाईंना पसंत आहे." हे ऐकताच इंदू आजींना एवढा आनंद झाला. त्या हसतच तातूचा कान धरून म्हणाल्या, "तर तातू, एवढी चांगली बातमी आणली आणि असाच निघालास? थांब, खोबऱ्याची वाटी आणि गूळ घेऊन जा."
तातू आजीकडनं खोबऱ्याची वाटी आणि गूळ घेऊन पळाला. हसत हसत इंदू आजी दाजी काकांना म्हणाल्या, दाज्या, मला वाटतं त्या रामभटांनी त्या मंडळींना पाठवलं आहे. थांब, मी अगोदर परात भरून गूळ पोहे करते, त्यांना खात बसू दे. तू मात्र अन्नीचं शेंबूड आणि लाळ पुसत राहा. खरं तर इंदू आजींना तातूकडे निरोप पाठवून आनंदी आत्याला आणि गुणाकाकूंना इथं बोलवायचं होतं. पण तिथे इरलीनं घातलेला गोंधळ आठवून त्यांनी आमच्या वाड्यातल्या कोणाला बोलवलंच नाही. त्यात आता कोणी मंडळी येणार आहेत का नाही हेही त्यांना माहिती नव्हतं. आता परसू आल्यावर ते सगळं कळणार होतं त्यांना. तरी आज किंवा उद्या येणारी पोरगी सातमाईंनी अन्नीसाठी पसंत केली होती आणि त्याचाच अर्थ तिच्या अन्नीचं लग्न होणार होतं. आणि शेवटी परसूची बैलगाडी दाजी काकांच्या अंगणात आली तेव्हा अन्नीला पोटभर शिरा आणि तांब्याभर दूध पिल्यामुळे हागायला झालं होतं. इंदू आजी त्याला घेऊन मागच्या दारी गेल्या होत्या, तर दाजी काका पाणी प्यावं म्हणून माझ घरात आले होते. त्यामुळे त्या वाड्याच्या ओसरीवर कोणीच नव्हतं. इकडे नंतर आजींनी अन्नीचं सगळं आटोपून त्याला चुलीकडे बसवलं. कुरमुऱ्याचा मोठा लाडू त्याच्या हातात देऊन त्या दाजी काकांना म्हणाल्या, दाज्या, जरा पाठ घे, बूड टेकव, मी थोडा गोळाचा चहा टाकते. तसं बरं म्हणून दाजी काका बसलेलेच होते की त्यांना परसूची अंगणातनं आज्जे आज्जे करून हाका ऐकू आल्या. ज्यावेळी राणी त्या बैलगाडीतून उतरून दाजी काकांच्या अंगणात आली तेव्हा अगदी प्रथमदर्शनीच तिला तो समोरचा ऐसपैस वाडा, ते भलं मोठं अंगण, ओसरीवरचा तो पितळी कडीचा झोपाळा हे सगळं भयंकर आवडलं. जर त्या कोणा अन्नीनं तिने होकार दिला तर हे सगळं तिचं होणार होतं. आता राणीला स्वतःला जाणीव होती की कुठलंही स्थळ तिला कधी नाकारू शकणार नाही आणि तिच्या एका होकारावर हे सगळं तिचं होणार होतं. तसं राणीनं ठरवलं की आता समोर जे काही येईल त्याला होकार द्यायचा. तेव्हाच ओसरीवर दाजी काका आणि इंदू आजी आले. आमच्या दाजी काकांनी ख्या ख्या खोकत त्या सगळ्या मंडळींचं स्वागत केलं तेव्हा इंदू आजींनी ओसरीवर चटकन चटई अंतरून राणीकडे बघितलं आणि पाहता क्षणी ती गुणीपोर इंदू आजींना फार आवडली. तशा त्या चटकन राणीच्या आईला म्हणाल्या, अहो तुम्ही बसा ना. तशी राणी, तिची आई उषा, नली त्या चटईवर टेकल्या. दाजी काका, दत्तू यादव, नारायण हे त्या झोपाळ्यावर बसले. इंदू आजी परश्याला म्हणाल्या, परश्या, बैलांना नंतर सोडव, अगोदर मंडळींना पाणी आणून दे. तसं परसूनं चटकन त्या सर्वांसमोर पाण्याचा तांब्या, पेले आणून ठेवले. इंदू आजींनी राणीकडे पुन्हा नीट बघितलं आणि त्यांना वाटलं की सातमाईंनी अगदी योग्य अशी निवड केली आहे. ही पोर फार सरळ वाटते आणि हीच आपल्या अन्नीला नीट सांभाळेल. तसा काही विचार करून इंदू आजी दाजी काकांकडे बघत म्हणाल्या, दाज्या, यांचं चहा पाणी आटोपलं की परसूला आपली शेती आणि मळे दाखवायला सांग. आपल्या आईच्या ह्या बोलण्यानं दाजी काकांना आपल्या आईची पसंती कळली. तसं दाजी काकांना सुद्धा राणी पाहता क्षणी पसंत पडली होती. आता फक्त अन्नीला बघून ही मंडळी काय म्हणतात ही चिंता त्यांना पडली होती. आणि दाजी काका हे सगळं एकदाचं संपवून टाकावं म्हणून म्हणले, आये, अन्नीला आण. तेव्हाच अन्नी तिथे आ आ आ आज्जे करत आपल्या फेंगड्या पायाने उठत पडत चालत आला. ती सगळी मंडळी त्या विचित्र ध्यानाकडे बघून अवाक झाली होती. अन्नीच्या नाकातला तो शेंबूड, ती त्याच्या छातीवर गळणारी लाळ, त्यात त्याच्या त्या जरीच्या लेंग्याची नाडी जमिनीवर लोंबत होती. अन्नीचा तो लाडू खाऊन संपला होता आणि तो आपल्या आजीला शोधत बाहेर आला तेव्हा तो उजव्या हाताचा अंगठा चोखत आपल्या आजीकडे बघत येत होता. तो असं येताना ती लेंग्याची नाडी त्याच्या पायात आली. तो धाडकन तोंडघशी पडला आणि आ आ आज्जे करत तिथंच राहिला. तेव्हा अन्नीचं ते बावळट्ट ध्यान अगदी किळसवाणं दिसत होतं. राणीचं सगळं कुटुंब अन्नीकडे बघत होतं. त्या ध्यानाला बघून स्वतः राणी भांबवून गेली होती. तेव्हाच तिची नजर उषा आणि नलीकडे गेली होती आणि तिला तो नग्न लिंगप्पा अण्णा आठवला. तिच्यावर टपून बसणारी ती मनुष्यरूपातली गिधाडं तिला आठवली. तसं राणी नंतर कसलाही विचार न करता पटकन उठली आणि तिने पडलेल्या अन्नीला उठवून आपल्या जवळ आणून बसवलं आणि आपल्या पदरानं त्याचं शेंबूड आणि नाक साफ केलं. तिथली सगळी मंडळी राणीकडे आ वासून बघत राहिली. इंदू आजी भानावर आली आणि एकदम राणीकडे जाऊन तिच्या कानशिलावर आपली बोटं ठेवून कडाकडा मोडत म्हणाली, पोरी, तुला आमचा अन्नी पसंत आहे? तसं राणी हलकेच हसत म्हणाली,
आजे मी यांना सांभाळीन. हे ऐकताच दत्तू यादव हलकेच खाकरले आणि ते काही म्हणणार तेवढ्यात राणी पुन्हा म्हणाली, बाबा यांना माझी गरज आहे, ह्यांची आपल्याला गरज आहे. आणि कुणी कसं जन्मावं हे तो वर बसलेला ठरवतो. आणि राणीने आपल्या आईकडे बघितलं तर अन्नीचं ते ध्यान बघून तिने जी मान खाली घातली ती मान ती वर करेना. तेव्हा इंदू आजी आनंदानं म्हणाल्या, चला आता सगळेजण माझघरात बसा, मी गुळपोहे आणि चहा देते. तसे राणी आणि सगळेजण उठले, माझघरात आले. दाजी काका परसूला म्हणाले, परसू तू अंगणातच थांब. त्यावेळी राणीने आपल्याबरोबर अन्नीलासुद्धा माझघरात आणून चुलीजवळ पाट ठेवून त्याला पाटावर बसवलं आणि ती स्वतः चुलीकडे बसत इंदू आजीला म्हणाली, आजी चहा मी करते, मला फक्त चहा साखरेचे डबे आणि दुधाचं भांडं दाखवा. इंदू आजी आ करून बघत असताना राणीने पटापटा चुलीवर चहाचं पातेलं चढवलं सुद्धा. राणीने सगळ्यांना गुळपोहे दिले, चहा दिला आणि इंदू आजींना परसूला माझघरात बोलवून त्यालाही पोहे आणि चहा द्यायला सांगितलं. राणीने नंतर आपल्या हातानं अन्नीला गुळपोहे भरवले, त्याचं तोंड आपल्या पदरानं पुसलं, त्याला बशीत घालून चहा पाजून पुन्हा त्याचं तोंड पुसलं. सगळ्यांचं चहापाणी आटोपलं. इंदू आजीनं घाईघाईनं दाजी काकांना आणि परसूला म्हणाल्या, दाज्या झाले का परसूबरोबर जा, आपली शेतीवाडी, मळे, रानाफुलांचा मळा सगळं त्यांना दाखवून आण, गोठ्यातली जनावरंसुद्धा त्यांना दाखव. तरी नंतर दाजी काकांची ती मोठी इस्टेट पाहूनसुद्धा राणीचे आईवडील गप्प होते. दाजी काकांना आणि इंदू आजींना ते जाणवलं होतं, पण आता इंदू आजींना कुठल्याही परिस्थितीत राणीला सोडायचं नव्हतं. त्यांनी हलकेच दाजी काकांना खूण केली तसं घाईघाईत दाजी काका राणीच्या वडिलांकडे बघत म्हणाले, अहो यादवराव, आपली मुलगी आम्हाला पसंत आहे. नंतर ते मुद्दाम म्हणाले, काय यादवराव, आम्ही अनेक मुली पाहिल्या, त्या सगळ्या स्थळांचा होकार असूनसुद्धा आम्हाला ती स्थळं पसंत पडली नाहीत, पण तुमची राणी आम्हाला पसंत आहे. अहो हिच्याबद्दल आमच्या सातमाईंनी कौल दिला आहे. राणी दाजी काकांच्या तोंडून सातमाईंचं नाव ऐकून दचकली. त्यावेळी तिला तिचं ते स्वप्न आठवलं. राणी त्या स्वप्नाच्या विचारात असताना तिचे वडील दाजी काकांना म्हणाले, हे बघा, आम्हाला विचार करायला थोडा वेळ पाहिजे. आम्ही उद्या राम भटाकडं आमचा निरोप पाठवतो. तसं ठीक आहे म्हणून दाजी काका परसूला म्हणाले, परसू यांना शिरगुप्पीला सोडून राम भटांना जाऊन सांग, मी उद्या त्यांना भेटायला येतो आहे. पण नंतर इंदू आजींना काय झालं कोणास ठाऊक, तिने त्या सर्वांना भाड करून आपल्या कौशल्याचा तो कपाळात खिळी घुसून झालेला मृत्यू सांगितला. 1 वर्षाच्या अन्नीला सफेद कावळ्यानं कसं टोचलं ते सांगितलं आणि नंतर त्या सातमाईंच्या आशीर्वादानं त्याचं ते मृत्यूनंतरचं जगणं सांगितलं आणि डोळ्यांना पदर लावून म्हणाल्या, पोरी, मी माझ्या अन्नीच्या तोंडात माझ्या आणि माझ्या पोरानंतर कोणी घास घालणारं हवं म्हणून त्याच्या लग्नाचा हा सगळा घाट घातला आहे. या लग्नानंतर जे काही इथे आहे ते अन्नीचं आहे आणि मग ते त्याच्या पत्नीचं असेल सगळं. फक्त तिने माझ्या अन्नीला सांभाळावं ही इच्छा. राणीला त्या क्षणी जाणवलं की हे सगळं घर तिचं असून तिला त्या 7 देवींनी निवडलं आहे. खरंच पूर्वी फक्त आपल्या घराचा विचार करणाऱ्या राणीला अचानक त्या आजी, दाजी काकांची आणि त्या अन्नीची फार दया आली. त्या सर्वांना तिची फार गरज आहे असं तिला वाटलं. जरी तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र तसं असलं तरी ती त्यांना नारायण, उषा, नलीसारखेच सांभाळणार होती. त्यामुळे त्यांचा सुरक्षित आधार तिला आणि तिच्या घराला मिळणार होता. जेव्हा ते सगळेजण आपल्या घरी निघाले तेव्हा दाजी काकांनी परसूला पुन्हा रामभटांना भेटून उद्या आपण येणार हे सांगायला सांगितलं. राणीच्या वडिलांना म्हणाले, यादवराव, आपला होकार नकार आजच कळवा रामभटांना, आम्ही तुमच्या कुठल्याही उत्तराची वाट पाहू. जेव्हा परसूची बैलगाडी त्यांना घेऊन निघाली तेव्हा या बैलगाडीत तिचे बाबा आणि आई गप्प होते. आत्ता ते परसूच्या उपस्थितीमध्ये काही बोलू शकत नव्हते. शेवटी त्या सगळ्यांना त्यांच्या घरात सोडून परसू रामभटांकडे गेला. त्यांनी आपल्या दाजीबाचा निरोप तिथे दिला. तेव्हा रामभट त्याला घाईघाईनं म्हणाले, ठीक आहे परसू, मी आत्ताच यादवरावांच्या घरी जातो, त्यांचं काय ठरलं आहे ते बघतो, तू उद्या दाजी पवारांना घेऊन ये. त्यानंतर वेळ न घालवता आमचे रामभट सरळ राणीच्या घरी निघाले होते. राणीचं कुटुंब आपल्या घरी पोचलं. परसू बैलगाडी घेऊन रामभटांच्याकडे गेल्यानंतर राणीचे वडील आल्या राणीवर ओरडले,
राणी, तुला काय गरज होती त्या शेंबड्याचं शेंबूड आपल्या पात्रानं काढायची, त्याला चुलीकडं बसून भरवायची? त्यामुळं ते आपला हॉकर गृहीत धरून बसले ना. त्यांना वाटलं तू त्यांच्या आफाटी स्टेटीला हुरळली आणि तसं वागली. हे बघ राणी, मी त्यांना स्पष्ट नकार कळवणार. राणीची आईसुद्धा कणत म्हणाली, राणी पोरी, अगं लगीन म्हणजे फक्त कुणाच्या चुलीकडं बसून सुखानं भाकरी खाणं एवढंच नाही, तर लग्न म्हणजे आपला नवरा, आपली मुलं बाळं, आपला संसार. इथं फक्त ती चूल आणि ती इस्टेटच आहे. त्या 2 गोष्टीसाठी तुला दुसरं कुठलंही चांगलं स्थळ मिळेल की? नसेल तुला एवढी इस्टेट मिळणार, पण कारभार इथं मनासारखा मिळेल का नाही? त्या दोघांना राणी म्हणाली, बा आये, मी तुम्हाला कसं सांगू, खरंच मला तो अन्नी त्याचा वाडा मला आपला वाटला. बा, पूर्वी मी फक्त आपल्या घराचा विचार केला होता, जेव्हा मला तो वाडा, ती इस्टेट फक्त तुम्हा सगळ्यांसाठी हवी आहे असं वाटलं. आत्ताही हवी आहे, पण तिथे गेल्यावर मला जाणवलं त्या सगळ्यांना माझी गरज आहे. हे ऐकताच तिचे वडील रागानं तिला म्हणाले, राणी, अगं त्यो पोरगा म्हणजे शेतावर टांगावलेला बुजगाव नाही. राणी, मी तुझ्याकडनं इतक्या लोभीपणाची अपेक्षा केली नव्हती. हे बघ, तू आमचा विचार करू नको. त्यावेळी मात्र राणीनं आपलं ते स्वप्न या सगळ्यांना सांगितलं आणि ती शांतपणे वडिलांना म्हणाली, बा, सातमाईंनी मला त्या पवारांच्या घराची सून म्हणून निवडलं आहे, तेव्हा कदाचित माझं नंतर भलंसुद्धा होईल. बा, अरे कुठल्याही देवाच्या आशीर्वादाचं फळ नेहमी चांगलंच असतं. तेव्हा देवाला मानणारे यादवराव गप्प झाले. तरी त्यावेळी त्यांना एक मात्र वाटलं होतं की हा वेडा अन्नी जास्तीत जास्त 4-5 वर्ष जगेल, नंतर आपण राणीचं एखाद्या चांगल्या तरुणाशी लग्न करून देऊ. तसं जर 4-5 वर्षात तिला तिथली इस्टेट मिळाली तर अनायसे नारायण, नली आणि उषाचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्या सगळ्यांना निदान शिकता तरी येईल पुढे. आणि ह्या विचारात ते असताना रामभट त्यांच्या घरी आले. रामभटांनी आले आले यादवरावांना विचारलं, तुम्ही स्थळाला पाहिलं? राणी, तुला ते स्थळ पसंत आहे? यादवराव काही बोलले नाहीत. राणी म्हणाली, रामकाका, तसा तो मुलगा कोणी पसंत करावा असा नाही आहे. तरी त्या कुटुंबाला माझी गरज आहे, आम्हाला त्यांची गरज आहे, आणि म्हणून मी काका लग्नाला होकार दिला आहे. तेव्हा राणीचे वडीलही म्हणाले, आता भटानू, राणीला जर हे ते लग्न मंजूर असेल तर आम्ही काय बोलणार. तरी एक बाप म्हणून मला वाटतं हिला दुसरं एखादं चांगलं स्थळ येईपर्यंत निसारावं, थांबावं. आणि कधी नाही तो नारायण हलकेच राणीला म्हणाला, ताई ताई, मला वाटतंय तू बाबांचं ऐक की गं. हे ऐकून राणीचे वडील लगेच म्हणाले, अहो भटानू, त्या पोराला स्वतःच्या अस्तित्वाची ओळखच नाही, मी आता काय बोलणार. पण हे सगळं ऐकूनसुद्धा राणी निग्रहानं म्हणत नाही, रामकाका, ते सगळं कुटुंब फार चांगलं आहे, मला हे लग्न मंजूर आहे. उद्या दाजी पवार येणार आहेत, त्यांना आमचा होकार कळवा. तसंच काका, माझ्या काही अटी आहेत. आमच्या घरची परिस्थिती तुम्ही त्यांना सांगा, पण त्यांना हे सुद्धा सांगा की मी परिस्थितीमुळे जरी त्या मुलाला होकार देत असले तरी मला त्या सगळ्यांबद्दल एक आपुलकी वाटते आहे आणि त्या आपुलकीपोटी मी हा निर्णय घेतला आहे. राणीकडे कौतुकानं बघत रामभट म्हणाले, ठीक आहे राणी, मी उद्या दाजी पवारांशी बोलतो, मी त्यांना उद्या इथे घेऊनच येतो. नंतर रामभट त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले. त्या रात्री अंथरुणावर पडलेल्या राणीला झोप अशी आली नाही. तिला त्या दाजी पवारांचा वाडा आवडला होता. ते ख्याख्या करून खोकणारे तिचे होणारे सासरे आवडले होते. ती अखंड बडबड करणारी आजी सासू आवडली होती आणि तो राक्षस परसुगडी तसा तिला ठीक वाटला होता. पण तेव्हा तिला तो शेंबडा अन्नी अजिबात म्हणजे अजिबात आवडला नव्हता. कुठल्याही माणसानं असू नये असा तो होता. त्यात कोणाचं गळणारं नाक बघितलं की तिला कळमळायचं. तिला वाटलं त्या कोणा सातमाईंनी हे कुंकू तिच्या कपाळी का लिहिलं. तिच्या घरची परिस्थिती जराशी जरी बरी असती तरी तिने या स्थळाचा मुळीच विचार केला नसता. नंतर त्या सातमाई कितीही तिच्या स्वप्नात आल्या असत्या तरीसुद्धा. परंतु तिने तरी त्या सगळ्याला होकार दिला, कारण ती सगळी माणसं तिला चांगली वाटली होती. जर शेंबूड पुसण्याच्या बदल्यात तिला त्या सगळ्यांचा आधार त्या फेंगड्याच्या सावलीत मिळणार, मग हे सगळं अमाप होतं तिच्या दृष्टीनं. त्या घाणेरड्या अण्णाच्या हॉटेलातलं ते चोरलेलं खाणं खाऊन तिचं घर जरा कसं बसलं होतं. पण आता
आता ती सगळ्यांना हक्कानं 2 वेळचं भरपूर जेवण घालणार होती. आणि ह्याच मनोरथात कधीतरी राणी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी इंदू आजींनी दाजी काकांना लवकर उठवलं आणि त्या म्हणाल्या, दाज्या लवकर न्याहारी आटो, परसूला घेऊन अगोदर त्या मंडळींचं काय ठरलंय जाऊन बघ. दाज्या मला तर ती राणी पोर लई झॅक वाटली. ती अन्नी आणि परसूला आपल्यानंतर नीट सांभाळील याची मला खात्री आहे. त्यात तिला सातमाईंनी पसंत केली आहे. पण तिची आई आणि बा गप होते ना, म्हणून मला काळजी वाटते. दाजी काका फुकत म्हणाले, आई आहे तू सगळं सातमाईंवर सोड गं. त्यावेळी इंदू आजींना माहीत नव्हतं. त्यांनी त्या सातमाईंकडे मागितल्याप्रमाणे सातमाईंना आता अन्नीबरोबर परसूचं मागितलेलं मागणं पूर्ण करायचं होतं. तसंच ते मागणं पूर्ण करायला राणीच योग्य होती. त्यामुळे आता त्या राणी अन्नी आणि परसूला सुद्धा सांभाळणार होत्या. जेव्हा दाजी काका रामभटांच्या घरी आले तेव्हा ते आपली म्हाळसा देवीच्या मंदिरातली पूजा अर्चा आटोपून आले होते. दाजी काका मुद्दाम रामभटाशी नीट बोलता यावं म्हणून जरा उशिराच आले होते. रामभटांनी दाजी काकांचं स्वागत केलं. हसत हसत म्हणाले, अभिनंदन दाजी पवार. अहो आता लग्न कार्याची तयारी सुरू करा, त्या मंडळींकडनं होकार आलाय. ते ऐकून आनंदातिशयानं दाजी काका ख्या ख्या करून खोकायलाच लागले. तेव्हा त्यांना घाईघाईनं पाणी देत रामभट म्हणाले, पण मला आपणास काही गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या आहेत. मग त्यांनी दत्तू यादवची गरीब परिस्थिती दाजी काकांना सांगितली आणि म्हणाले, आता त्या परिस्थितीमुळे राणीसारखी सज्जन मुलगी जर ह्या लग्नाला तयार झाली तर तुम्ही तुमच्या अन्नीच्या भविष्याची काळजी करू नका. राणी त्याला मरेपर्यंत नीट सांभाळील याच्यावर विश्वास ठेवा. फक्त त्या यादवांच्या कुटुंबाला त्या राणीबरोबर तुम्ही सांभाळा. दाजी काका गैवरले आणि म्हणाले, चला भटानू, मला त्या दत्तू यादवाच्या घरी घेऊन चला. जेव्हा दाजी काका आणि रामभट राणीच्या घरी पोचले तेव्हा राणीचे वडील घरातच होते. त्यांनी त्या दोघांचं स्वागत केलं. त्यावेळी राणीला आपल्या घरात त्या दोघांसाठी चहा करण्यासाठी काही नाही याची खंत वाटली होती. रामभट म्हणाले, दाजी पवारांनो, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला. दाजी काका पाण्याचा पेला तोंडाला लावून जरा वेळ शांत राहिले. नंतर राणीच्या वडिलांकडे बघत म्हणाले, यादवराव, तुम्ही सगळ्यांनी माझ्या अन्नीचा स्वीकार केला. माझ्या आणि माझ्या आईच्या मनावरचं मोठं ओझं उतरवलं. आम्हाला राणीसारखी आमचं घर आणि अन्नीला सांभाळणारी सून हवी होती. ती आता सातमाईंच्या कृपेनं आम्हाला मिळाली. आता तुमचं घराणं आणि ह्या दाजी पवाराचं घराणं एक झालं आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर करणार आहे. पण हे बोलताना दाजी काका मध्ये जोरात खोकायला लागले. तसं अंगणात बसलेला परसू मनात म्हणाला, या लोकांनी तर अन्नीला पसंत केलं म्हणजे त्याच्या त्या इस्टेटीकरचं कोणी त्याला पसंत केलंच असतं की. पण त्या लहान पोरीनं त्याला नीट सांभाळायला मात्र पाहिजे. तसा परसू त्या गोष्टीकडे जातीने लक्ष ठेवणारच होता. परसूचं एक होतं, तो दाजी काकांच्या घरात घरच्यासारखा वावरत असला तरी इतर वेळी तो आपली पायरी बघूनच वागत असे. आत्ताही दाजी काका त्याला आत ये म्हणाले तरी तो अंगणात बसून होता. दाजी काकांना खोगल्याची उबळ आली. तसं राणीनं चटकन चुलीवर पाणी गरम केलं, त्यांना दिलं. तेव्हा रामभट म्हणाले, अहो तुम्ही दम खांद बोला. मग जरा वेळानं दाजी काका म्हणाले, तुमच्या या 2 जोड्या मुली आणि हा मुलगा यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. हे रामभट त्यांना इथल्या शाळेत घालतील. तसंच मी ऐकलं आहे की तुमचं शेत गहाण पडलं आहे, ते मी उद्याच्या उद्या सोडवतो. तसंच आणखीन 4 शेतं मी तुम्हाला घेऊन देतो तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी. ती शेतं गड्यामार्फत पिकवायची आणि हा इथे बाजार घेऊन येणारा आमचा परसू तुमच्या शेतीकडे गड्याकडे लक्ष ठेवून असेल. तसंच तुमच्या दम्याच्या तब्येतीमुळे तुम्हाला माझ्यासारखं शेतात खपणं जमणार नाही. तेव्हा मी तुमच्या नावावर एक किराणा सामानाचं दुकान घालून देईन. वहिनींना त्या बऱ्या होईपर्यंत दवाखान्यात ठेवलं जाईल. तुमच्या नावावर बँकेत एक मोठी रक्कम भरली जाईल. हे सगळं ऐकत वाचून बघणाऱ्या दत्तू यादवांना ते म्हणाले, मी तुमच्याजवळ तुमच्या मुलीचा सौदा करत नाही आहे. तर राणीच्या कुटुंबानं दाजी पवारसारखं मानानं जगावं असं मला वाटतं आहे. आता आमचं जे काही आहे ते सगळं या राणीचं होणार आहे. तेव्हा तिने माझ्या अन्नी, परसू आणि वाड्याची जबाबदारी नीट सांभाळली पाहिजे. तेव्हा राणी पुढे होऊन त्या सगळ्यांच्या पाया पडली. राणी आणि अन्नीचं लग्न तिथल्या तिथे ठरलं. दाजी काकांनी सर्वप्रथम जे काही दत्तू यादवांना सांगितलं होतं ते सर्व त्यांनी केलं. नारायण, नली, उषा शाळेत जायला लागल्या.
दत्तू यादवांच्या नावावर बँकेत मोठी रक्कम भरली गेली. नारायण मोठ्या शेतजमिनीचा मालक झाला. त्या शेतात गडी माणसं खपायला लागली. राणीच्या आईला दवाखान्यात ठेवलं गेलं आणि राणीचे वडील एका किराणा दुकानाचे मालक झाले. त्यानंतर राणीच्या आणि अन्नीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. राणीला नवे कपडे, दागिने, तसंच तिला आणि तिच्या कुटुंबाला जे जे काही हवं ते दाजी काकांनी घेतलं. फक्त या सगळ्या गडबडीत परसूला त्या लहान गरीब मुलीचं वाईट वाटत होतं, कारण त्याला तिच्या भयंकर गरीब परिस्थितीची जाणीव होऊन त्या समंजस मुलीनं अन्नीशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला हे त्याला कळलं. तशी त्यांनी गरिबी भोगली होती. पोटाची भूक काय असते हे त्याला चांगलं माहिती होतं. तरी देखील आपलं चांगलं आयुष्य असं कोणाला देणं त्याला मान्य नव्हतं. त्यात संपूर्ण आयुष्य एकटीनं काढणं हा मूर्खपणा होता. तरी एक विचित्र समाधान त्याला त्यावेळी झालं होतं. तो पाहत होता त्याच्या थकलेल्या आजीला आता कामाचा पसारा झेपत नव्हता. त्या दिवसभर अन्नीला भरवणं, त्याचं हागणं मुतणं काढणं त्याला जड जात होतं. निदान ह्या लग्नानं आपल्या आजीला तरी विश्रांती मिळेल म्हणून परसूला बरं वाटलं होतं. नंतर तो राणीबद्दलचं सगळं विसरला होता. आमच्या वेड्या गबाळ्या अन्नीच्या लग्नाला सगळ्या गावानं हातभार लावला होता. त्या सगळ्यात आमच्या सातमाईंच्या वाड्याचा मुख्य हातभार होता. आमच्या अन्नीदादाच्या लग्नाच्या 3 दिवस अगोदर माझी आई आणि माझ्या काकू, आनंदी आत्या, आम्ही सगळी पोरं दाजी काकांच्या वाड्यात मुक्कामाला होतो. अर्थात आमच्या वाड्यातली बायका मंडळी आणि गावातल्या बायका मिळून लग्नाच्या फराळाचं, गाव जेवणाची तयारी करणं यातच गुंतल्या. आमच्या लगड्या किन्या काकांनी दुमी आणि गंगी काकू दोघी आल्या होत्या. फक्त आमच्या एकट्या इरली काकू मात्र सदा करून रडत आपल्या माझघरात बसून राहिल्या होत्या आणि त्यांची समजूत घालत आमची आजीसुद्धा त्यांच्याजवळ बसून होती. आमच्या राणी आणि अन्नीच्या ह्या विचित्र लग्नाबाबत गावात घरोघरी चर्चा झाली होती. राणीनं वेड्या अन्नीशी का लग्न केलं हे सगळ्यांना कळलं होतं, पण ती सालस पोरगी सगळ्यांना आवडली होती. निदान म्हातारपणी तरी दाजी काकांना आणि इंदू आजीला सुखाची भाकरी निवांतपणे खाता येईल या विचारांनी सगळ्यांना बरं वाटत होतं. म्हणून कुणीही राणीला काहीही नावं न ठेवता अन्नीचं नशीब चांगलं असंच म्हणत होते. जो तो लग्नाच्या तयारीला लागला होता त्यात आमच्या सातमाईंचा राणी अन्नीच्या लग्नाचा कौल सगळ्यांना कळला होता. खरोखर आमच्या राणीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला अन्नीच्या रूपानं गुप्तधनाचा हंडा गवसला होता. पण त्या गुप्तधनाच्या बदल्यात निर्दोष राणीनं आपल्या नुकत्याच आलेल्या यौवनाचा बळी दिला होता हे सुद्धा खरं होतं. पण आमच्या जागृत सातमाईंनी पुढे तिला योग्य तो न्याय दिलेला होता. अन्नीचं आणि राणीचं लग्न अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं रामभटांनी लावलं. लग्न धुमधडाक्यात झालं. त्या लग्नात उभा गाव सुंदर लहान राणीकडे बघून मनातनं हळहळत होता. तरी तिच्या नशिबातल्या त्या ध्यानाकडे बघून ते फक्त डोकं हलवत गप्प राहिले होते. राणीचे आईवडील ह्या लग्नातसुद्धा शांत होते. राणीच्या आईला खास लग्नासाठी म्हणून दवाखान्यातनं आणलं होतं. जराशी समज आलेला नारायण मात्र बावरून आपल्या ताईकडे, अन्नीकडे बघत होता. तर उषा, नली त्यांना मिळालेल्या नव्या परकर पोलक्यात, पायातल्या चांदीच्या पैंजण्यात आणि गळ्यातल्या सोनसाखळीत हरखून गेल्या होत्या. त्यांना त्यावेळी त्यांच्या ताईच्या लग्नाचा खरा अर्थ कुठे माहिती होता. राणी मात्र आपल्या या लग्नावर बेहद्द खुश होती. तिच्या ह्या लग्नानं तिच्या संपूर्ण घराची नीट घडी बसवून दिली होती. आता कोणा गिधाडाची नजर तिच्यावर वळणार नव्हती. हुशार नारायण शिकून कोणीतरी मोठा होणार होता. नली, उषा मोठ्या झाल्या की सुस्थळी पडणार होत्या. तिच्या बाबांचं दुकान छान चाललेलं होतं. 2 नोकर त्यांच्या हाताशी होते. आणि हे सगळं एका लग्नामुळे झालं होतं. त्या लग्नाला कुणी काही म्हणू देत, आमच्या राणीचं नशीब बदललेलं होतं. या लग्नानंतर एक घटना मात्र घडली होती. पूर्वी अन्नीच्या बाजूनं बोलणारी आमची आत्या आमच्या आजीला सहज म्हणाली, आये, मला वाटतं अन्नी असा असताना देखील सातमाईंनी त्याच्यासाठी राणीची निवड करून तिच्यावर अन्याय केला आहे. तुला नाही वाटत तसं? त्यापेक्षा त्यांनी अन्नीचं लग्नच नको होतं करायला. अगं, ती राणी आता लहान आहे. उद्या तिला समज आल्यावर ती अन्नीचा दुस्वास्त करणार नाही ना. त्यापेक्षा त्या परसूचं लग्न इंदू आजीने करायला हवं होतं. त्याच्या बायकोने अन्नीला नीट सांभाळलंच असतं, परसूनही त्याला सांभाळलं असतं. तेव्हा आजी आपल्या लेकीचं बोलणं ऐकून शांतपणे म्हणाली, आनंदे, सातमाईंना सगळ्यांच्या भुकेची जाणीव आहे. त्या उगाच कोणाच्या संसाराला असा आशीर्वाद देणार नाही. अगं, कदाचित खरंच अन्नीला पोर होईल.
राणीची कूस उजवेल आणि दाजी पवार घराण्याला वारस मिळेल. आनंदे नवरा कसाही असला ना तरी त्यांनी मूल दिलं ना की पत्नी आपला नवरा आपलं मूल सांभाळते हो. माझ्या आजीचं ते बोलणं अगदी योग्य होतं. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे राणीचा मजेशीर संसार. ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.